2 सप्टेंबरच्या काळा जी आर रद्द झाला पाहिजे या मागणीला घेऊन आज यशवंत स्टेडियम येथे नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे आपल्याला ओबीसींच्या बांधवांची इथं एक गर्दी पाहायला मिळत आहे। सकल ओबीसी चा महामोर्चा आहे हा यशवंत स्टेडियम पासून तर संविधान चौकापर्यंत जाणार आहे। आपल्यासोबत काही इथं ओबीसी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय आहेत तुमच्या मागण्या ओबीसीच्या आरक्षणावरून काय सांगणार आहे? ओबीसीच्या मागण्या आहेत आमच्या। काय ओबीसी समाजामध्ये जवळपास 350 जाती आहेत आणि 350 जातीला जे आरक्षण पाहिजे ते पुरेपूर आहे आणि जे मरून जरांगी आहे यांना 10% भेटल्यानंतर आणखी सुद्धा ते आरक्षण मागून राहिलेले आहेत। हे बरोबर नाही आहे। जर असंच राहिलं तर ही ओबीसी जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी हा भव्य मोर्चा या ठिकाणी या नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये आलेला आहे। तुम्ही काय सांग? आज हा जो काळा दिवस आपला GR जो झालेला आहे, माननीय फडणवीस साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे। कारण या निर्णयामुळे ओबीसी बांधवांचा जो भविष्याचा जो मुलं आहेत की त्यांचा जो नुकसान होणार आहे त्याची भरपाई काय फडणवीस साहेब देणार नाही आहेत। आणि आजच्या हा पूर्णपणे दिसून येते हा एक प्रकारचा राजकीय स्टंट म्हणून त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि त्याचे उत्तर यांना द्यावं लागेल। काय वाटते सरकार आपला GR च्या बद्दल काय भूमिका ठेवणार आहे, काय तुम्हाला वाटतं? मला असं वाटते की मुळात हा जो GR आहे हा GR सरकारने फार हतबल देणे आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीत काढलेला आहे। या GRला कुठलीही मान्यता न घेता यांनी हा GR काढलेला आहे आणि हा GR ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार आहे, घात करणार आहे। मुळात मला वाटते की हे सरकार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावू इच्छिते, जाती जातीमध्ये भांडणं लावू इच्छिते। एवढे लाचार आणि हतबल सरकार या महाराष्ट्र सरकारने या आधी कधीच बघितलेलं नाही आहे। सकल ओबीसी महामोर्चात पूर्व विदर्भातील गावागावातून शहरातून इथं बांधव जमा झालेले आहेत। जर सरकारने आपली मागणी मान्य केली नाही तर पुढची भूमिका आपली काय राहणार? याहीपेक्षा ओबीसींचा पुन्हा मोठा एल्गार होईल आणि याची फडणवीस साहेबांनी ह्या गंभीर दखल घ्यायला पाहिजे। जय ओबीसी, जय ओबीसी। फडणवीस सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी यांची एक मागणी आहे। शुभम देशमुख, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।